स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाही. स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्यावेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्तावतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्यांचं मत होतं. आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतात, श्री नरसिंह सरस्वतीची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह भान आहो, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामी चरणी मस्तक ठेवतो आणि क्षमा मागतो. मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे.